आम्ही प्रत्येक वेळेस येशू ख्रिस्ताला फिजिकल फॉर्म मध्येच बघत आलेला आहे. आम्हाला त्याच्यामध्ये बघायची सवय लागलेली आहे की आम्हाला त्याच्यासाठी बरेचसे ख्रिस्ती लोक आपल्या घरामध्ये मोठमोठे फोटो लावून ठेवतात. का तर त्यांना असं वाटतं की फोटो लावला की येशू ख्रिस्त तिथं आहे. पण माहित नाही बाबा तो कोण आहे माणूस माहित नाही. आम्ही सुद्धा लावत होतो फोटो. पण आता ज्यावेळेस आम्हाला सत्य समजलं की बाबा हा येशू ख्रिस्त नाही आहे, हा दुसरा कोणीतरी हॉलिवूडचा कोणीतरी ऍक्टर आहे की ज्याचा फोटो त्या ठिकाणी तयार केलेला आहे आणि तो त्या ठिकाणी लावत आहे. आणि मग त्याच्यावर काय आहे की लोकांचं तर्क वितर्क चालू आहे. काय तर नाही, देवाच्या आत्म्याच्या प्रेरणेनं त्याने त्या पेंटरला त्यांनी ते दाखवून दिलेलं आहे आणि म्हणून त्यांनी तो फोटो त्या ठिकाणी काय केलेला आहे, त्यांनी तयार केलेला आहे. अरे बाबा, एवढं जर त्याला जर करायचं असतं तर त्याने पहिली आज्ञाच दिली नसती. त्याने ती पहिली आज्ञा अगोदरच काढून टाकली असती की तुमच्या समोर कोणतेही अन्य देव नसावे. त्यानं हे सांगितलं नसतं की ते म्हणजे की तू कशाची मूर्ती करू नकोस. वर स्वर्गामध्ये, खाली पृथ्वीवर आणि पृथ्वीच्या खाली पाताळमध्ये तू कशाची, जलाशयामध्ये तू कशाचीही प्रतिमा करू नकोस. जो प्रतिमा करू नकोस म्हणून सांगतो तो कोणत्या पेंटरला सांगणार आहे आणि कोणत्या व्यक्तीला सांगणार आहे की माझं पिक्चर तयार कर म्हणून? आमचा देव लबाड आहे काय? आमचा देव लबाड नाही, लोक लबाड झालेले. तुम्ही म्हणणार की कसं काय, असं कसं काय म्हणू शकता की आम्ही अनाथ आहे? मी येशू ख्रिस्ताच्या वचनावरून तुम्हाला सांगत आहे. तो म्हणत आहे की मी तुम्हाला अनाथ सोडणार नाही. तो म्हणतो की मी परत तुमच्याकडे येणार आहे, मी तुमच्याकडे येणार आहे. आणि तो म्हणतो की आता थोडक्या वेळाने जग मला आणखी पाहणार नाही, परंतु तुम्ही मला पाहाल. मी जगतो आहे म्हणून तुम्ही हे जगाल. तो म्हणतो की जगाला दिसणार नाही पण तुम्हाला दिसणार आहे. आज आम्हाला दिसला का येशू ख्रिस्त? तर नाही दिसला. मग येशू ख्रिस्ताला आम्ही आता कसं पाहू शकणार आहे? येशू ख्रिस्त ह्या ठिकाणी ज्यावेळेस तो बोलत आहे, तो बोलण्याच्या मागचा उद्देश आम्हाला समजून घ्यायचा आहे. येशू ख्रिस्त जर येणार आहे तर आता तो कसा येणार आहे? आता तो शरीराने येणार नाही. आम्ही प्रत्येक जण येशू ख्रिस्ताच्या येण्याची वाट पाहतो. काही लोक तर म्हणत आहेत की येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन. येशूचं कितवं आगमन आहे हे कुणी ठरवणार? तुम्ही का मी ठरवणार? हे दुसरं आगमन आहे, तिसरं आगमन आहे, चौथं आगमन आहे, काय आहे आम्हाला काहीच माहित नाही. का? कारण आम्ही बायबल नाही वाचत नीट. आम्हाला कोणतर सांगतं, आम्ही कुणास तर ऐकतो, कुणास तर बघतो आणि आम्ही बोलत सुटतो. सेकंड कमिंग ऑफ जीसस, सेकंड कमिंग ऑफ जीसस. अरे कुठलं सेकंड कमिंग काढलेलं आहे? आमचा देव हा सर्व व्यापी आहे. त्यानं काय आता इंटरव्हेल घेतलेलं नाही, मधली सुट्टी घेतलेली नाही. आता तो त्या ठिकाणी तो थांबला आणि आता पवित्र आत्म्याला त्यानं पाठवलं आणि तो आता वरती रेस्ट घेत बसलेला आहे. ही गोष्ट आहे का? नाही आहे. येशू ख्रिस्त या ठिकाणी काय म्हणत आहे बघा. या ठिकाणी आपल्याला दिसतं की थोडक्या वेळाने जग मला पाहणार नाही पण तुम्ही मला पाहणार आहे. म्हणजे आम्ही त्याला कसं बघणार आहे?
आम्हाला दिसतच नाहीये, आणि म्हणून आम्ही सेकंड कमिंग थर्ड कमिंग वर बसलेलो आहे. येशू ख्रिस्ताच्या परत येण्यावर आम्ही अजून बसलेलो आहे. जेव्हा येशू ख्रिस्त ऑलरेडी आम्ही म्हणतो की आमच्या जीवनामध्ये, आम्ही म्हणतो की येशू ख्रिस्त माझ्या जीवनामध्ये आलेला आहे. ज्यावेळेस मी पश्चाताप केला, मी बुडून बाप्तिस्मा घेतला आणि येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला, येशू ख्रिस्त माझ्यामध्ये आहे. जर येशू ख्रिस्त माझ्यामध्ये जर आहे, तर आता येशू ख्रिस्त अजून कुठून यायचा आहे? नाही, मग येशू ख्रिस्त तो पांढऱ्या घोड्यावरून येणार आहे, मग तो असा येणार आहे, मग तो तसा येणार आहे. अरे जो आहे येशू, जो आत्म्यामध्ये आहे, त्याचा तुम्ही विचार करा ना. प्रत्येक वेळेस आम्ही फिजिकल गोष्टीवर का मी लक्ष केंद्रित करत आहे? आम्हाला सवय लागलेली आहे फिजिकल गोष्टी, डोळ्याला दिसणाऱ्या गोष्टीकडेच आमचं लक्ष असतं, आत्मिक गोष्टीकडे लक्ष नसतं. या ठिकाणी आम्हाला दिसतं की येशू ख्रिस्त या ठिकाणी म्हणते की तुम्ही मला पाहाल, कारण तो म्हणतो की मी जगतो आहे. काय म्हणत आहे तो? मी जगतो आहे म्हणून तुम्हीही जगाल. मी अजून जिवंत आहे, मी जिवंतच असणार आहे. आणि मग जर तो जिवंत आहे, तर तो केवळ स्वर्गामध्ये नाही, तर तो पृथ्वीवर आहे. आणि तो केवळ पृथ्वीवर आहे नाही असं नाही, तर तो तुमच्या आणि माझ्या अंतःकरणामध्ये आहे, जर तुम्ही त्याचा तारणारा म्हणून स्वीकार केलेला आहे. पण आता जसं विक्टोरियाने सांगितलं की हे जे पण जे आहे, हे पण खूप महत्वाचं आहे. पण आता येशू ख्रिस्ताचा फॉर्म काय आहे? फॉर्म काय आहे म्हणजे कोणत्या परिस्थितीमध्ये येशू ख्रिस्त आता आहे, हे आम्हाला समजणं गरजेचं आहे. आम्ही प्रत्येक वेळेस येशू ख्रिस्ताला फिजिकल फॉर्म मध्येच बघत आलेला आहे. आम्हाला त्याच्यामध्ये बघायची सवय लागलेली आहे की आम्हाला त्याच्यासाठी बरेचसे ख्रिस्ती लोक आपल्या घरामध्ये मोठमोठे फोटो लावून ठेवतात. का? तर त्यांना असं वाटतं की फोटो लावला की येशू ख्रिस्त तिथं आहे. पण माहित नाही बाबा तो कोण आहे, माणूस माहित नाही. आम्ही सुद्धा लावत होतो फोटो. पण आता ज्यावेळेस आम्हाला सत्य समजलं की बाबा हा येशू ख्रिस्त नाही आहे, हा दुसरा कोणीतरी हॉलिवूडचा कोणीतरी ऍक्टर आहे की ज्याचा फोटो त्या ठिकाणी तयार केलेला आहे आणि तो त्या ठिकाणी लावत आहे. एक खूप जुनी मूवी आहे किंग ऑफ किंग्स म्हणून. माझ्या मते ते 1906 का 7 ची मूवी आहे ती. मी ज्यावेळेस ते बघितलं की एवढ्या जुना हॉलिवूडची ती मूवी आहे, आणि त्याचा जो येशू ख्रिस्त जो आहे, म्हणजे ज्यानं येशू ख्रिस्त त्या ठिकाणी साकारलेला आहे, तो फोटो आज जे जुने फोटो आहेत ना, ते सगळे ते फोटो आहेत. आणि मग त्याच्यावर काय आहे की लोकांचा तर्क वितर्क चालू आहे. काय? तर नाही, देवाच्या आत्म्याच्या प्रेरणेनं त्याने त्या पेंटरला त्यांनी ते दाखवून दिलेलं आहे, आणि म्हणून त्यांनी तो फोटो त्या ठिकाणी काय केलेला आहे, त्यांनी तयार केलेला आहे. अरे बाबा, एवढं जर त्याला जर करायचं असतं तर त्याने पहिली आज्ञाच दिली नसती. त्याने ती पहिली आज्ञा अगोदरच काढून टाकली असती की तुमच्या समोर कोणतेही अन्य देव नसावे. त्यानं हे सांगितलं नसतं की ते म्हणजे की तू कशाची मूर्ती करू नकोस. वर स्वर्गामध्ये, खाली पृथ्वीवर, आणि पृथ्वीच्या खाली पाताळमध्ये तू कशाची, जलाशयामध्ये तू कशाची ही प्रतिमा करू नकोस. जो प्रतिमा करू नकोस म्हणून सांगतो, तो कोणत्या पेंटरला सांगणार आहे आणि कोणत्या व्यक्तीला सांगणार आहे की माझं पिक्चर तयार कर म्हणून? आमचा देव लबाड आहे काय? आमचा देव लबाड नाही, लोक लबाड झालेले. आणि देवाचं वचन असं म्हणतं की लबाड कोण आहे? तर सैतान आहे, आणि तो लबाडीचा बाप आहे म्हटलेला आहे. आणि तो म्हणतो की तुम्ही कोण आहे? तुम्ही त्याची मुलं आहे, असं तो यहुदी लोकांना म्हणतो. जर आज आम्ही लबाडी जर करत आहे, तर आम्ही सैतानाची मुलं आहे हे लक्षात ठेवायचं.